सुल्तानुल हिंद फातिह मैसूर हजरत टीपू सुल्तान साहब रहमतुल्लाहि अलैह की शान में बहुत ही घटिया गुस्ताखी की जा रही है। सिर्फ संगमनेर में ही बल्कि अतराफ के तालुकों के अंदर, यहाँ तक के अहमदनगर के अंदर भी देखने में आया कि टीपू सुल्तान जो एक बहुत बड़े योद्धा थे, जिन्होंने इतने सारे अजीम कारनामे अपने दौर खिलाफत में अंजाम दिए हैं। तारीख और हिस्ट्री का अगर हम मुताला करें तो हमें पता चले कि टीपू सुल्तान जितने ज्यादा रहमदिल हिंदुओं के लिए थे, गैर मुस्लिमों के लिए थे और नीचे समाज वालों के लिए थे, तारीख के अंदर उनकी हस्ती के अलावा किसी का नाम नहीं मिलता। हजरत टीपू सुल्तान कौन थे? आज हमारे संगमनेर के अंदर कुछ नापाक हाथों ने हजरत टीपू सुल्तान के पुतले को नजर आतिश किया है, उसको जलाया है। जिन नापाक हाथों ने जलाया है, उन नापाक हाथों के अंदर कुछ महिलाएं भी थी। अब वो कौन सी पार्टी की थी, वो किस पक्ष की थी, हमें उससे कुछ लेना देना नहीं है, लेकिन जलाने वालों के साथ महिलाएं भी थी, औरतें भी थी। मैं उन औरतों को बताना चाहता हूँ कि आज तुम्हारे हाथों से तुमने जिस महान इंसान के पुतले को नजर आतिश किया है, जिसकी फोटो को जलाया है, उसने हिंदू धर्म की औरतों के लिए क्या कारनामे अंजाम दिए। मैं सिर्फ 3 दोहरन आपको बताऊं, 3 दोहरन। सबसे पहला दोहरन, कर्नाटक के इलाके में उस जमाने के अंदर हिंदू समाज की जो निचले तबके की जो औरतें होती थी, उनको कमर के ऊपर कपड़ा पहनने की इजाजत नहीं थी। ये उनका एक रस्म था। और जो औरत अपने कंधे के ऊपर से कपड़ा ओढ़ लेती थी, अपनी छातियों को छुपा लेती थी, उसके ऊपर ब्रेड टैक्स लागू किया जाता था। टीपू सुल्तान वो वाहिद सुल्तान है, वो वाहिद योद्धा है, वो वाहिद वीर है जिसने उन औरतों के ऊपर जुल्म सितम हो रहा था आवाज उठाई और शाही फरमान लागू किया। शाही फरमान लागू किया कि आइंदा अगर किसी ने अपने घर की औरतों का ऊपर का लिबास अगर हटाया तो उसके ऊपर तावान लगाया जाएगा, उसको सजा दी जाएगी। ये पहला उनका क्या था, कारनामा था। दूसरा कारनामा, मैसूर के पास चामुंडी एक पहाड़ है, उस पहाड़ के ऊपर काली देवी का एक मंदिर है। उस काली देवी के मंदिर में हिंदू समाज की नौजवान कुंवारी औरतों को साल में 1 मर्तबा बलि दिया जाता था। बलि की रस्म थी। औरतों को उस काली देवी के सामने जुबा किया जाता था, काटा जाता था। मैं इन औरतों को बताना चाहता हूँ जिन्होंने संगमनेर शहर के अंदर टीपू सुल्तान के अजीम पुतले को जलाया है, इन औरतों को मैं बताना चाहता हूँ कि इन्हीं तुम्हें और तुम्हारी समाज की औरतों के लिए टीपू सुल्तान ने शाही फरमान जारी किया था कि आज के बाद कोई भी मंदिर के अंदर किसी भी समाज की औरत को बलि नहीं दिया जा सकता। 2 चीजें हो गई। तीसरी चीज मैं आपको बताता हूँ, उस जमाने, ये मैं मुस्लिम समाज की औरतों की बात ही नहीं कर रहा हूँ, ये हिंदू समाज, दलित समाज और निचले तबके की औरतों की बात कर रहा हूँ कि टीपू सुल्तान साहब ने इन खवातीन के लिए उस जमाने के अंदर कैसे कैसे अजीम कारनामे अंजाम दिए थे। तीसरा धोरण मैं आपको देता हूँ जो कि सबसे घटिया था उस जमाने के अंदर। एक घटिया रस्म थी। जो कोई मर्द घर के अंदर एक औरत निकाह करके लाता था, एक औरत ब्याह करके लाता था, घर के सारे मर्द उसका क्या करते थे, शोषण करते थे और उसके साथ मुंह काला करते थे। और उस औरत को उफ करने की भी इजाजत नहीं थी। घर में अगर भाई अगर एक औरत करके ला रहा है तो उस औरत के साथ घर के तमाम मर्द उसके साथ स्वागरात मना सकते थे और संभोग कर सकते थे। जब पता चला शेर मैसूर टीपू सुल्तान को, तो टीपू सुल्तान ने उस जमाने में शाही फरमान जारी किया था कि आज के बाद अगर किसी भी समाज की किसी बहू बेटी के ऊपर उसके दूल्हे के अलावा किसी और मर्द ने अगर अत्याचार किया, उसके ऊपर तावान भी लागू किया जाएगा, उसको सजा भी दी जाएगी। ये एक नहीं कई मिसालें हैं। तो संगमनेर शहर के अंदर जहां पर जिन नापाक हाथों ने हजरत टीपू सुल्तान के पुतले को नजर आतिश किया, बहुत क्रोध है हमारे अंदर, बहुत गुस्सा है कि हम कंट्रोल कर रहे हैं। हमारा पवित्र रमजान आ रहा है और ये हर साल का नाटक हो चुका है कि जब रमजान आता है ये इस तरह की हरकतें करते हैं, मुस्लिम समाज की भावनाओं को भड़काते हैं और मुस्लिम समाज के अंदर एक एग्रेसिव मुस्लिम समाज को एग्रेसिव करते हैं ताकि क्या हो जाए, हमारा रमजान खराब हो जाए। इसलिए आज हम बहुत कंट्रोल कर रहे हैं। तो संगमनेर शहर के अंदर जिन लोगों ने हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह के पुतले को जलाया है, उसमें औरतें भी थी। उन महिलाओं को मैं बोलना चाहता हूँ कि मेरी बातों को सुनो और जाकर हिस्ट्री को देखो, किताबें लिखी हुई है, गूगल पर जाओ, विकिपीडिया पर जाओ, आप इसकी पूरी तहकीक मिलेंगी। तो आज के बाद अगर इस तरह की घटना अगर होती है, हम शहर लेवल के ऊपर मोर्चा निकालेंगे इंशाअल्लाहुल अजीज। आज रमजान का महीना आ रहा है इसलिए हम लोग बर्दाश्त कर रहे हैं। हमने साहब को
निवेदन दे दिया है, हमने निवेदन दे दिया है, निवेदन के ऊपर आज हम सब्र कर रहे हैं। लेकिन अगली बार इस तरह की अगर घटना होती है तो इंशाअल्लाह अजीज मैं ऐलान करता हूँ, संगम का बच्चा बच्चा टीपू सुल्तान की रिस्पत के लिए, टीपू सुल्तान की इज्जत के लिए इंशाल्लाह रोड पे उतरेगा। और जिन लोगों ने पुतला नजर आतिश किया, हजरत टीपू सुल्तान का पुतला जलाया है, हम शासन से प्रशासन से मांगनी करते हैं, मुतालबा करते हैं कि इनको कड़ी से कड़ी सजा दी जाए। अस्सलाम वालेकुम। मित्रांनो, आज या ठिकाणी संगमनेर शहर ताण कार्यालय या ठिकाणी माननीय DYSP साहेब यांना निवेदन देण्यासाठी संगमनेर शहरातील सर्व संविधान प्रिय, संविधानाला मानणारे लोक, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी संगमनेर तालुका आणि शहर, त्याचप्रमाणे आमच्यासोबत आमचे सहकारी MIM चे सर्व पदाधिकारी आसिफ भाई आणि त्यांची टीम, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मुफ्ती साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी तालुकाध्यक्ष संदीप मोकळ, अमन शेख, कुमार बोरुंडे। आज या ठिकाणी निवेदन देण्यामागचं कारण आहे की आपण गेल्या काही दिवसापासून बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचे जे सपकाळ आहेत, हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलं होतं की त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि हजरत टिपू सुलतान यांची तुलना केली होती। या ठिकाणी त्या गोष्टीवरून जो वाद निर्माण झाला, तर त्या वादाचं जे निमित्त होतं, पण त्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का हर्षवर्धन सपकाळ यांनी जी तुलना केली, ती तुलना जर यांना मान्य असेल तर फक्त त्यांनी तेवढंच बोलायला पाहिजे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि टिपू सुलतान असतील यांची तुलना होऊ शकत नाही। त्यांचं कार्य वेगळं होतं, त्यांचा काळ वेगळा होता आणि त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या, त्यांचे शत्रू वेगळे होते, परंतु ते दोन्ही भूमिका होती, तो विषय वेगळा होता। परंतु या निमित्ताने काही मनोवादी लोकांनी, जातीवादी लोकांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये जे आता EVM सरकार निर्माण झालेलं आहे, जे 50 खोके आणि एकदम ओके झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, या सर्व नालायक लोकांनी या ठिकाणी काय केलेलं आहे का सरकारचे काही, आता सध्या अजितदादांचं खूप मोठं कांड झालेलं आहे, या ठिकाणी अजितदादांचा या ठिकाणी घातपात झाला असा संशय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वर्तवला जात आहे। तो विषय त्यांना दाबायचा होता। दावोस प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव येत आहे, तो विषय त्यांना दाबायचा होता। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघितलं असेल, आपल्या भारताचे पंतप्रधान यांचं नाव इपिस्टिन फाईलमध्ये येऊन राहिलं आणि खूप मोठं या ठिकाणी वातावरण बिघडलेलं आहे। तर या सर्व गोष्टी या ठिकाणी त्यांना दाबायच्या आहेत आणि म्हणून कुठेतरी हजरत टिपू सुलतान यांचा मुद्दा या ठिकाणी यांनी उकरून काढलेला आहे। पण मला अभिमान वाटतो या देशातल्या हिंदूंचा, माझ्या हिंदू बांधवांचा, बहुजन बांधवांचा, का त्यांनी या लोकांच्या नादी लागायचं सोडून दिलेला आहे आणि त्यांचा जो हेतू होता हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याचा, तो अतिशय फेल झालेला आहे। पण या ठिकाणी आंदोलन, मोर्चे काढण्यामागचा हेतू आहे की एखाद्या महापुरुषाची बदनामी होत असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजे। जेव्हा यांनी ज्या विषय काढले आहेत, तुम्ही बघितलं असेल 2014 नंतर या देशाचा पंतप्रधान हिंदू, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री हिंदू, राष्ट्रपती हिंदू, त्याचप्रमाणे गृहमंत्री हिंदू, तरी या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत आहेत। यांना लव जिहादच्या नावावर, धर्म परिवर्तनाच्या नावावर, गोहत्येच्या नावावर मोर्चे काढावे लागत आहेत। हे कोणाला मुलखात काढतायत हे यांनी आत्मपरीक्षण करावं। हे असे मोर्चे काढल्यामुळे या लोकांची चव जात आहे आणि यांची लायकी लोकांना कळत आहे। या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत या महायुतीचे, हे मी म्हणतो नालायक म्हणतो या लोकांना, तर त्यांना लाज वाटत नाही। हे सर्वांचे लोकप्रतिनिधी आहेत, या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची की आम्ही सर्वांच्या कल्याणासाठी काम करू। परंतु यांच्या महिला सुद्धा पावण्यावर या ठिकाणी मोर्चे काढत आहेत। त्याचे आपण काढतो कशाला? तुम्हाला अभ्यास तरी आहे का या गोष्टीचा? तुम्ही एखाद्या आमदाराचे कार्यकर्ते झाले म्हणजे तुमचं राज्य नाही या देशावर, या देश संविधानाने चालतो, कोणाच्या बापाच्या घरच्या कायद्याने हा देश चालत नाही। या ठिकाणी मी त्या लोकांना सांगतो, गदानखोर लोकांना मी सांगतो, हा देश संविधानाने चालतो, तुमच्या घरच्या कायद्याने चालत नाही, म्हणून तुम्ही सत्तेचा माज करू नका। या ठिकाणी 700 वर्ष मुघलांचं राज्य होतं, 200 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं, ते पण केलं तर तुम्ही 10-20 वर्ष तुमचं राज्य आलं, ते सुद्धा थोड्या दिवसात जाणार आहे। त्याच्यामुळे जास्त हवेत उडू नका, नंतर तुमची गाठ आमच्या बरोबरच आहे आणि आम्ही संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची लायकी दाखवून देऊ। या ठिकाणी आम्ही या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माननीय DYSP साहेबांना, आम्ही त्यांना विनंती केलेली आहे या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। तुम्ही या पोलिसांना आमची विनंती आहे का देश संविधानाने चालतो, तुम्ही या चोरांना घाबरू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे। आम्ही काय म्हणतो पोलिसांना, तुम्ही यांना घाबरू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे, जनता तुमच्या बरोबर आहे। तुम्ही या देशाच्या संविधानाचे रक्षक आहात, जनतेचे रक्षक आहात, तुम्ही या हरामखोरांना घाबरू नका, कायदेशीर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा। या ठिकाणी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे, जर त्यांच्यावर योग्य कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही संगमनेर बंद करू आणि खूप मोठा मोर्चा या ठिकाणी त्याच्यासाठी आम्ही काढू। या ठिकाणी आम्ही त्याला स्पष्ट शब्दात या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून त्याला सांगतो। मी थांबतो, धन्यवाद। कार्यकर्ते जाहीर निषेध करतो। ही जी घटना घडली मित्रांनो, याच्या मागे काही पार्श्वभूमी असते। जर आपण या घटनेचा आणि येणाऱ्या काळाचा जर संबंध लावला तर ज्या वेळेस एखादा चांगला सण, एखादी चांगली घडामोड घडणारी असते, त्या वेळेस या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहे या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करून एक नवीन मुद्दा एक उपस्थित करायचा आणि जेणेकरून युवा पिढीचे माथे भडकले पाहिजे अशा पद्धतीने वातावरण तयार करायचं। ही यांची परंपरा आत्ताची नाही, ही याच्या आधीची आहे।
गेल्या काही महिन्यापूर्वी किंवा मागच्या वर्षी जर आपल्याला आठवत असेल तर असाच एक औरंगजेबचा मुद्दा यांनी उपस्थित केला होता आणि दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण केली. ज्या वेळेस एखाद्या सरकारकडे विकासाचा मुद्दा नसतो किंवा त्यांच्याकडे समाज उपयोगी विजन नसतं, तर मग अशा वेळेस ज्यावेळेस हुकुमशाही प्रवृत्ती जन्म घेते त्यावेळेस या देशातली या राज्यातली जी बंधुभावकी आहे, बंधुभाव आहे, तो धोक्यात आणला जातो आणि त्या निमित्ताने ते आपली राजकीय पोळी शेकून घेत असतात. खरं म्हणजे बघा, सूर्यावर थोपल्याने सूर्य लहान होत नसतो किंवा सूर्याला डाग पडत नसतो. ती थुंकी आहे ती थुंकणाऱ्याच्या अंगावरच तोंडावरच पुन्हा येत असते. आता अंड्या मारण्याचा हा जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आहे. ज्याच्याबद्दल आपण हे कृत्य करतोय कमीत कमी आपण त्या राजाचा इतिहासही तपासला पाहिजे. मी असं म्हणत नाही की हे आपल्या अज्ञानातून झालं आहे. ज्याही महिलांनी हे जे कृत्य केलं असेल त्या नक्कीच काहीतरी या माध्यमिक शाळा असेल किंवा ज्युनियर हायस्कूल, ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज, हे शिकलेल्या महिला होत. आणि टिपू सुलतानचा इतिहास हा आपल्याला माध्यमिक शाळांमध्ये शिकवलेला आहे. त्याच्यामुळं मी असंही म्हणणार नाही की त्यांना टिपू सुलतानविषयी काही माहिती नव्हती. हा, त्यांच्या मनामध्ये जर टिपू सुलतानविषयी हा एक वेगळा भ्रम जर निर्माण केला असेल तर ते त्यांचं अज्ञान आहे. परंतु आजच्या काळामध्ये या ज्या मनुवादी संस्था आहेत, मनुवादी संघटना आहेत किंवा वर्तमान जे आंबेडकर यांनी औरंगाबादला ज्यावेळेस औरंगजेबच्या कबरीवर भेट दिली त्यावेळेस एकाही मायकलांची तोंड उघडण्याची हिंमत झालेली नाही. संसदेमध्ये सुद्धा या प्रकारचा आवाज उठवला गेला नाही. संसदेमधले जेवढे आपले आमदार होते ते सर्व चूप होते. कारण आपण इतिहास बदलू शकत नाही. इतिहास जो होऊन गेला तो होऊन गेला. इतिहास आपण बदलू शकत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी त्याही भगिनींना हीच विनंती करेल की कृपया आपण या राजाचा इतिहास एकदा सखोलपणे चेक करावा, तपासावा. उगाच कुणाच्या ज्याला आपण म्हणजे याला बळी पडून, खोटेपणाला बळी पडून उगाच कुणाची निंदा नालस्ती करणे किंवा एखाद्याची स्तुती करणे. खोटी स्तुती पण वाईट असते, खोटी निंदा पण वाईट असते. आपण मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या तेवढे सक्षम आहोत की आपण एखाद्या गोष्टीची चांगली चिकित्सा करू शकतो. पुन्हा एकदा मी या घडलेल्या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडी, MIM, संगमनेर या दोन्ही पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि यापुढे जर कुणाला असे काही करायचे असेल तर कृपया त्यांनी इतिहासाची तपासणी करून मगच आपले पाऊल उचलावे, जेणेकरून आपल्याला आपल्या बुद्धीची कीव येणार नाही. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय भीम, जय श्रीराम. बहुजन आघाडी तसेच मित्रपक्ष आमचे MIM आणि सगळे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. काही दिवसापूर्वी हजरत टिपू सुलतान यांच्या बॅनरला अंडे मारण्यात आले, अंडे फोडण्यात आले. त्यांचा बॅनर या ठिकाणी जाळण्यात आला. त्या घटनेचा सर्वप्रथम आम्ही सगळे निषेध करतो. आणि हे कोणी जे होते, जे कृत्य करणारे होते, त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी. देशद्रोहाचा जो काही असेल तो गुन्हा दाखल त्यांच्यावर करावा अशी आम्ही मागणी करतो. हजरत टिपू सुलतान हे स्वातंत्र्यवीर होते, भारताचे पहिले स्वातंत्र्यवीर होते. यांनी इंग्रजाविरुद्ध सगळ्यात पहिली लढाई लढली. आता ते असल्या लढाईत का त्यांचा पराभव झाला त्याच्यात मी सखोल जात नाही. कोणी गद्दारी केली, कोण होते ते गद्दारी करणारे होते, कोण त्यांच्या सोबत गेले, ज्यामुळे इंग्रज आपल्या भारतात या ठिकाणी येऊन उभे राहिले. 200 वर्ष त्यांनी सत्ता केली. ते त्या तिकडे आपण जात नाही. परंतु जे कोणी मनुवादी लोक या ठिकाणी यांनी जो कारभार केलेला आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि हे सगळं करताना त्या ठिकाणी महिला पण होत्या. आमच्या मुफ्ती साहेबांनी सांगितलंय बंद करावी, इतिहास वाचावा. 4th 5th पुस्तक त्यांनी वाचलं तर त्यांना कळल हजरत टिपू सुलतान कोण होते ते. आणि त्यांच्या बरोबर गेलेले सगळे जे असतील ते सगळे मनुवादी यांचा आम्ही इकडे जाहीर निषेध करतो. उपविभागीय प्रांत अधिकारी यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा रमजान चालू आहे यामुळे आम्ही शांत आहे असं नाही. या लवकरात लवकर कारवाई नाही केली तर यांची पुढची भूमिका आम्ही तुम्हाला सांगू. धन्यवाद. जय भीम, जय भीम. 2-3 दिवसापासून जे महाराष्ट्रात चालू आहे सपकाळांविरुद्ध जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये काय असेल ते असेल, पण त्याच्या आडमधून एका समाजाच्या विशिष्ट स्वातंत्र्यवीराला तो फक्त मुस्लिम म्हणून त्याला टार्गेट करून त्याचे पोस्टर जाळले जातात. हे फक्त काही समाजकंटक जे आहे मनुवादी लोक
हे जाळून पोस्टर जाणून बुजून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू राहिले. आणि कसं आहे, हजरत टिपू सुलतान हे प्रथम स्वातंत्र्यवीर आहे, हे माफीवीर नाहीये, म्हणून त्यांचं जास्त भडकाऊ राहील. अजून काय माहिती का, दोन समाजात तेढ निर्माण करून रमजान महिन्याच्या पवित्र महिन्याच्या पार्श्वभूमीवर काही समाजात तेढ निर्माण करून त्यांचे भांडणं लावून हे पवित्र महिना खराब करण्याचा हा त्यांचा डाव आहे. आणि हा डाव त्यांना आम्ही उद्ध्वस्तून टाकू. आणि त्याच्या विरोधात 2 दिवसात कधी या 3 दिवसात कधी डिपार्टमेंटनी त्या जेवढे पोस्टर जाणणारे लोक आहेत त्यांना अटक नाही केली तर आम्ही आज शांततेच्या मार्गाने आलोय. याच्यानंतर लय मोठा मोर्चा आम्ही आंदोलन करणार आणि लय मोठा मोर्चा पूर्ण संगमेमध्ये काढणार. याचं जे पण उद्रेक होईल, जे पण अशांती होईल, त्याचा जबाबदार हा डिपार्टमेंट राहील आणि सरकार राहील. बस एवढं.